नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. मी स्वप्न राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो PW MPSC वाला या आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, 131व घटना दुरुस्ती विधेयक, महिला आरक्षण आणि त्यासोबतच परिसीमन आयोग यासंबंधी हे जे विधेयक आहे हे सरतेशेवटी लोकसभेमध्ये डिफीट झालं, म्हणजे नामंजूर झालं. एकूण 3 विधेयक होती. पण 3 विधेयकापैकी जे पहिलं विधेयक होतं महिला आरक्षणाचं, जे यापूर्वीच 2023 मध्ये संमत करण्यात आलं होतं, पण त्याला अजून काही न्यू ॲडिशन किंवा नवीन तरतुदीसह पुन्हा रिइंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. आणि नेमका त्याच बाबतीत विवाद फार जास्त वाढला होता. सत्ताधारी पक्ष म्हणजे NDA, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेलं राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे BJP आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्या दरम्यान, आणि इंडिया अलायन्स म्हणजे काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष या दोघांदरम्यान जी खडाजंगी किंवा वादविवाद झाला, तो नेमका याच गोष्टीसाठी की 2023 मध्ये यापूर्वीच महिला आरक्षण विधेयक हे जोरोशोरोने आणण्यात आलं आणि भारताला स्वतंत्र भारताची स्वतःची म्हणजे पूर्णपणे नवीन बिल्डिंग, स्वतःचे स्वतंत्र भारताची संसदेची बिल्डिंग आणि त्या स्वतंत्र भारताची स्वतःची भारतीय संसद, त्या भारतीय संसदेच्या इमारतीमध्ये पहिलंच जे विधेयक मांडण्यात आलं होतं ते नारी शक्ती वंदन विधेयक मांडण्यात आलं होतं. आणि त्याला पूर्ण बहुमताने संमत सुद्धा करून घेण्यात आलं होतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमताने त्याला संमत करण्यात आलं होतं. त्यावेळेस सुद्धा सत्तेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलंच गव्हर्नमेंट होतं आणि विरोधी पक्षामध्ये हेच लोक होते, पण सर्वांनी मिळून एकमताने त्या विधेयकाला पाठिंबा दिला 2023 मध्ये. मग 2023 मध्ये जे महिला आरक्षण विधेयक ऑलरेडी संमत झालं होतं, त्याला आता त्याच लोकसभेमध्ये नामंजूर करण्याचं कारण काय होतं, यावर आज जाणून घेऊया काय घडलं राजकीय दृष्टामध्ये. आणि सरतेशेवटी मग तुम्हाला ठरवायचं आहे की कोणाची बाजू योग्य आणि कोणाची बाजू अयोग्य. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 17 एप्रिल 2026 या रोजी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक जे आहे ते नामंजूर करण्यात आलं. आता घटना दुरुस्ती विधेयक असल्यामुळे याला विशेष बहुमत म्हणजे 2/3 बहुमताची आवश्यकता आहे. साधारणतः राज्यघटनेच्या कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्ही हे शब्द नेहमी ऐकले असेल, उपस्थित व मतदान करणाऱ्यांच्या 2/3 बहुमताने, म्हणजे सर्वात कठीण आणि सर्वात हार्ड लेवलचं बहुमत हे पाहिजे, कारण यामध्ये संख्याबळ फार प्रचंड होतं. तर विमेन्स रिझर्वेशन बिल म्हणजे महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक, घटना दुरुस्ती. तर हे घटना दुरुस्ती योग्य घटना दुरुस्ती असल्यामुळे यावर सर्वात मोठा प्रश्नचिन्ह हा होता की विशेष बहुमत गव्हर्नमेंट जवळ आहे का. तर ऑब्विसली याच्यावर सिद्ध झालं की नाही. यामध्ये 2/3 बहुमत न मिळाल्याने, 2/3 बहुमत न मिळाल्याने नामंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या बाजूने 298 मतं पडली, तर विरोधात 230 मते पडली. 2024च्या निकालानंतर हे स्पष्ट झालं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2014 ते 2024 या 2 वर्षात जी स्पष्ट बहुमतापेक्षाही जास्त मतं पडली होती, आणि त्यांना आता ही फार मोठी अडचण येणार 2024 नंतर, कारण त्यांना स्वबळावर आता बहुमत नाही आहे, जे त्यांना 2014 आणि 2019 मध्ये होतं. त्यामुळे 298 विरोधात 230 या मतांनी नका ते विधेयक नामंजूर करण्यात आलं. या विधेयकाला लोकसभेत 2/3 बहुमत म्हणजेच स्पेशल मेजॉरिटी, विशेष बहुमतासाठी 352 एवढा प्रचंड खासदारांचा पाठिंबा पाहिजे होता. तो पाठिंबा तुम्ही विचार करा, अजूनही 54 खासदारांचा पाठिंबा कमी पडला इथे NDA सरकारला. आणि हा 352चा आकडा गाठण्यात मोदी 3.0 सरकार आवश्यक म्हणजे अपयश ठरली, म्हणून त्यांना मोठा धक्का मानला जात आहे. ठीक आहे की नाही. परंतु आता इथे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांची जर तुम्ही संसद TV किंवा अधिवेशनामध्ये लाईव्ह भाषणं बघितली असेल, तर त्यामध्ये विरोधी पक्षांचे एक वारंवार शब्द आले की 2023 मध्ये जे महिला आरक्षण विधेयक संमत केलं त्याला आमचा विरोध नव्हता. आजही त्या विरोधाला आमचा एकमताने पाठिंबा आहे. पण या महिला आरक्षणाच्या नावाखाली जे एक परिसीमन आयोग आणून केंद्र सरकारकडून नॉर्थ इंडिया वर्सेस साऊथ इंडिया असा एक डिवाइड तयार करण्यात येत आहे, असं हे विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की महिला आरक्षणाच्या नावाखाली परिसीमन आयोग म्हणजे डिलिमिटेशन कमिशन हे सुद्धा विधेयक त्या महिला आरक्षणाच्या नावाखाली, जसं आपण कपड्याच्या कपड्यामध्ये किंवा पैशाच्या गड्डीमध्ये एखादी फाटलेली नोट सुद्धा टाकून देतो आणि ते पैसे चालवण्याचा प्रयत्न करतो, तसंच विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की महिला आरक्षण विधेयकाच्या नावाखाली परिसीमन आयोग आणि इतर विधेयक सुद्धा संमत करून घेण्याच्या मार्गावर सध्या सरकार प्रयत्न करत आहे. तर त्यांना 2023च्या महिला आरक्षणाशी काही प्रॉब्लेम नाही. इंडिया आघाडीने विधेयकातली मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे डिलिमिटेशन आणि जनगणना या अटींना विरोध दर्शवला. आणि या सुद्धा बाबी आपण बघूयाच की महिला आरक्षणाच्या नावाखाली
जनगणना आणि डिलिमिटेशन हा नेमका विषय काय आणि हा आरक्षणाच्या नावाखाली किंवा महिला आरक्षणाच्या नावाखाली हा सुद्धा कसा पास करून घेण्याच्या मार्गावर सध्या हे शासन प्रयत्न करत होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने संविधान 131वी घटना दुरुस्ती विधेयक 2026, तर विद्यार्थी मित्रांनो एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा 131वा घटना दुरुस्ती विधेयक 2026, केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2026 आणि सीमांकन विधेयक 2026 लोकसभेत सादर केली. म्हणजे एकूण 3 विधेयकं सादर केली आणि तिन्ही विधेयकांचं नाव तुमच्या समोर आहे. 131वा दुरुस्ती विधेयक म्हणजे महिला आरक्षण विधेयक, केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक आणि सोबत सीमांकन विधेयक 2026. आणि नेमकं या सीमांकन विधेयकावर सर्वात जास्त म्हणजे डाऊट घेण्यात आला विरोधी पक्षांकडून. केंद्र सरकारकडून महिला आरक्षण लोकसभेत व विधानसभेत संविधान 131वी घटना दुरुस्ती लोकसभेच्या जागा वाढवण्याचा प्रस्ताव आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की सध्या लोकसभेच्या 543 जागा आहे आणि या 543 जागा वाढून 850 करण्याचा निर्धार सत्ताधारी पक्षांचा आहे. आणि या 850 जागेमध्ये केवळ महिलांच्या 272 जागा असतील. म्हणजे सध्या आपल्या भारतामध्ये 272चा आकडा जो स्पष्ट बहुमताचा आकडा आहे, एखाद्या पक्षाला लोकसभेत बहुमत सिद्ध करून सत्ता स्थापन करण्याचा, तो आकडा केवळ आणि केवळ महिला खासदारांचा होणार 272. जर 513 वरून जागा 850 झाल्या तर यामध्ये वाढ करून राज्याच्या लोकसभेच्या जागा 815 आणि केंद्रशासित प्रदेशात जागा 35 येतील. अशा एकूण 850 जागा होतील आणि या 850 पैकी 272 जागा या केवळ महिलांना असतील. सर्व राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागा 815 होतील आणि 815 पैकी 272 जागा या केवळ आणि केवळ महिलांसाठी राखीव असतील. आता इथे काही प्रश्न आपण डिलिमिटेशन कमिशन बघण्याच्या पूर्वी काही ना काही जनरल क्वेश्चन इथे विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेसारखा देश जो जगातला एकमेव सुपर पॉवर आहे, सध्या त्याची परिस्थिती फार वाईट आहे इराणमुळे, तरी पण अमेरिकेत कोणतेच महिला आरक्षण नाही, ना कोणत्या धर्मावर, ना कोणत्या जातीवर, ना कोणत्या अजून कोणत्याही गोष्टीवर. पण त्याच अमेरिकेत 47% कार्यकारी लोकसंख्या महिला आहे. महिला 47% कार्यकारी लोकसंख्या महिला आहे. आणि हाच नंबर आपल्या भारतामध्ये जर बघितला तर तो शहरी भागात ओके केवळ आणि केवळ शहरी भागात 27% आहे. म्हणजे आपण संपूर्ण भारताचा जर आकडेवारी बघितली तर त्यापैकी नका 27% शहरी भागात महिला आहे आणि ग्रामीण भागात तर महिला असा कोणताही मोठा रोजगार किंवा बिझनेस करत नाही. त्या मॅक्झिमम नका फक्त शेतमजुरी करत आहे. म्हणजे शेतमजुरी तर सोडून द्या, ते एक प्रकारचा रोजगार नाही, ती फक्त रोजीरोटी उपजीविकेचं साधन आहे. रोजगार म्हणजे प्रॉपर जिथे आपण मिनिमम वेजेस कमवतो, आपला परिवार चालवतो आणि ज्यामध्ये आपली स्वप्न इच्छापूर्ती होते, अशी आकडेवारी केवळ शहरी भागात 27% आहे आपल्या भारतामध्ये आणि ती अमेरिकेत 47% आहे. आता मी हे पण मान्य करतो की अमेरिकेत आणि भारतामध्ये कंपॅरिझन करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. ओके, तुम्ही थोड्या वेळासाठी मला मूर्ख पण म्हणू शकता, पण मी एक्झाम्पल कंपॅरिझनसाठी आणलं नाही. मला इथे दाखवायचं आहे की ज्या अमेरिकेत महिलांचं आरक्षण नाही, ज्या अमेरिकेमध्ये महिलांच्या कोणत्या धर्म आणि जाती आधारित आरक्षण नाही, त्या अमेरिकेमध्ये जवळपास 51% वर्कफोर्स बस आणि ट्रक ड्रायव्हरमध्ये महिला आहे. बस आणि ट्रक ड्रायव्हरमध्ये, जे आजही आपल्या भारतामध्ये टॅबू मानण्यात येतं. आपल्या भारतामध्ये आजही एखादी महिला बस ड्रायव्हर किंवा कंडक्टर बनली तर तिची मोठी हेडिंग बनते की ही राज्यातली पहिली महिला चालक, ही राज्यातली पहिली महिला कंडक्टर. फायर ओके, फायर फोर्स जो म्हणतो, फायर आपण जे फायर एक्सटिंग्विशर म्हणतो आपण, तर ते अग्निशमन दल, अमेरिकेच्या अग्निशमन दलमध्ये नियर अबाउट 40 ते 50% म्हणजे निम्म दल जे आहे ते महिलांचं आहे. महिलांचं, पुरुषांएवढेच महिला आहे. म्हणजे आग विझवण्याचं काम सुद्धा तिथे महिलांना, जे एकदम सशक्त काम मानण्यात येतं की सीडी टाकायची, त्याच्यावर चढायचं, ते आग वगैरे विझवायची आणि 100 मजल्यांपर्यंत ना कधी सीडी पोचवायची, हे काम सुद्धा तिथे महिलांना देण्यात येतं. म्हणजे महत्वाची गोष्ट मी का सांगितली इथे, की इथे मी अमेरिकेची उदो करत नाही आहे किंवा भारताचा कमीपणा पण सांगत नाही आहे. हे 47% कार्यकारी लोकसंख्या आणि 27% कार्यकारी लोकसंख्या, माझा म्हणण्याचा अर्थ आहे की अमेरिकेत महिला पोलीसवाले, महिला अग्निशमन दल किंवा महिला ट्रक आणि बस ड्रायव्हर तेवढ्याच आहे जेवढे पुरुष आहे. म्हणजे मी इक्वॅलिटीची गोष्ट करतोय, इक्वॅलिटी. मग आपल्या भारतामध्ये हे जे महिला आरक्षण विधेयक आणण्यात येत आहे, हे इक्वॅलिटीच्या बाबतीत आहे का, समानतेच्या बाबतीत आहे का? दूरपर्यंत नाही. इथे वारंवार काय दाखवण्यात येत आहे की महिला खासदारांचा नंबर वाढणार, महिला खासदारांचा नंबर वाढणार राज्यातून. आणि त्यामुळे नाही का महिला खासदारांचा नंबर वाढणार. तर पहिला प्रश्न आहे, महिला आरक्षणाने महिला खासदारांची संख्या वाढणार, पण कोणत्या? आता पण कोणत्या म्हणजे काय? शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, हा प्रश्न नाही आहे. प्रश्न हा आहे की या ज्या महिला खासदारांची संख्या वाढणार, या खरोखर गरीब कुटुंबातल्या किंवा नाही का एखाद्या म्हणजे शिक्षक नाही का पेशातल्या, किंवा ज्या खरोखर लोकसभेत आणि राज्यसभेत येऊन आपलं नॉलेज कॉन्ट्रीब्यूट करून देशातलं पॉलिसी म्हणजे धोरण मेकिंगमध्ये किंवा पॉलिसी मेकिंगमध्ये खूप जास्त नॉलेज कॉन्ट्रीब्यूट करणार का?
किंवा जे सध्या मोठमोठे खासदार आहे लोकसभा राज्यसभेत नावाजलेले, आणि नका जे मोठमोठे आमदार आहे नावाजलेले, यांच्याच बायका किंवा यांच्याच मुली किंवा यांच्याच सुना, ज्याला आपण म्हणतो पॉलिटिकल हेजमनी किंवा पॉलिटिकल ॲरिस्टोक्रॅसी किंवा आपण याला घराणेशाही म्हणतो सरळ सरळ. तर या खासदार आणि आमदारांच्याच बायका, मुली किंवा सुना किंवा त्यांच्या रक्तातल्या रक्तनात्यातल्या कोणत्याही मुली त्याच नाका नवीन खासदार आणि आमदार बनतील का या महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली? तर बेसिक प्रश्न हा आहे की जे महिला आरक्षणाचं विधेयक हे फेटाळलं गेलं स्पष्ट आपल्या विशेष बहुमत न मिळाल्यामुळे, तर महिला आरक्षणाने महिला खासदारांची संख्या वाढणार, पण नेमक्या कोणत्या? किंवा या महिला आरक्षणाने महिला खासदारांची संख्या वाढून इथे सुद्धा राजकीय घराणेशाही वाढणार की कमी होणार? की खरोखर तुम्ही नका अत्यंत उपयुक्त आणि नॉलेजेबल आणि देशाला समोर नेणाऱ्या अशा महिलांना तुम्ही इथे आणणार का? नंबर 2 म्हणजे तो यामध्ये सुद्धा घराणेशाही नाही चालणार याची काही गॅरंटी आहे का? नंबर 3 महिला खासदारांची संख्या वाढल्याने महिला सशक्तीकरण होणार का? महिलांच्या विरुद्ध जे गुन्हे आहे ते थांबणार का? किंवा महिलांना आपल्या सोसायटीमध्ये कमी लेखणं बंद होईल का? आणि यासोबत महिलांच्या बाबतीत अनेक प्रश्न आहे की जी आपली भारताची पॅट्रिआर्कल पुरुष प्रधान सोसायटी आहे, पुरुष प्रधान सोसायटी, ती सडनली मातृसत्ताक होणार का? आणि प्रश्न तोच आहे जो मी अमेरिकेचा एक्झाम्पल दिला की स्त्री आणि पुरुष यांचं इक्वॅलिटी येणार का? जे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ते येणार का? हे बेसिक प्रश्न आहे. महिला आरक्षणाने हे फायदे होणार का? आपल्याला बिल डिफीट झालं किंवा त्या बिलमध्ये बीजेपीचा काय स्टॅन्स होता आणि काँग्रेसचा काय स्टॅन्स होता हे तुम्ही तुमचं ठरवा कमेंट बॉक्समध्ये. पण आपल्याला बेसिक प्रश्न हे आहे, इथे कोणतंही नाही का राजकारण नाही, इथे आपण एक नका विद्यार्थी म्हणून नका बघत आहोत की महिला आरक्षणाने हे प्रश्न सुटणार का? आता सर्वात महत्वाची बाब, महिला आरक्षण 2029 मध्ये लागू करण्याची घाई का? कारण 2023 मध्ये जेव्हा हे आरक्षण लागू करण्यात आलं त्यानंतर 2024च्या निवडणुका झाल्या आणि नका अनपेक्षित निकाल लागले. जो काँग्रेस 54 वर होता तो सरळ नका 99-100 वर गेला आणि बीजेपी 303 वर होती ती 240 वर आली. त्यानंतर ते महिला आरक्षणाचा विषय थोडासा थंड पडला आणि आता त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की घटनात्मक दृष्ट्या जी जनगणना करण्यात येणार त्या जनगणनेनंतरच्याच लोकसभेला किंवा जनगणनेच्या आधारावर लोकसभेमध्ये महिला आरक्षण लागू होणार. तर त्यावेळेस तो आकडा 2034चा सांगण्यात येत होता, 2034 मध्ये महिला आरक्षण लागू होणार. पण सडनली पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सत्ताधारी पक्षांनी महिला आरक्षण येणाऱ्या 2029 मध्ये लागू करण्याची घाई का असा प्रश्न विरोधी पक्षांनी विचारला, आपण नाही. तर यामध्ये घटनात्मक तरतुदीनुसार डिलिमिटेशन म्हणजे सीमांकन केव्हा करायचं असतं, कारण या सीमांकन विधेयक सुद्धा या महिला आरक्षण विधेयकासोबतचं एक महत्वाचं विधेयक होतं. तर भारतीय राज्यघटनेचे जे कलम 82 आहे या कलम 82 नुसार मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की सीमांकन आयोग किंवा परिसीमन आयोग किंवा डिलिमिटेशन कमिशन ही संसदेची निर्मिती असते आणि ती निवडणूक आयोगासोबत मिळून काम करते. सध्या निवडणूक आयोगावरच एवढे आरोप गेलेले आहे की निवडणूक आयोग किती पक्ष आणि किती निष्पक्ष आहे हे तर देव जाणो. परंतु त्या निवडणूक आयोगासोबत काम करणारं कलम 82 नुसार प्रत्येक जनगणनेनंतर नवीनतम लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारे जागा वाटप आणि मतदारसंघांची पुनर्रचना करावीची असते प्रत्येक जनगणनेनंतर. आता आपल्या भारतामध्ये 2011ची जनगणना झाली आणि तिला जवळपास आज 15 वर्ष झाले, 15 वर्ष. पण या 15 वर्षात भारतात नवीन जनगणना झालेली नाही. 2021ची जी जनगणना होती ती कोविड-19च्या नावाखाली पोस्टपोन करण्यात आली. तर ती पोस्टपोन होत आता 2026 आलेला आहे आणि आता कुठे जाऊन ते जनगणनेचे काम सुरू झालेले आहे. आता ही जनगणना पूर्ण होणार केव्हा आणि त्यामध्ये डिजिटल जनगणना आहे, त्याची आकडेवारी फिल्टर करून फायनल आकडेवारी केव्हा प्रसिद्ध होणार आणि या जनगणनेमध्ये जात आधारित जनगणना म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस SECC सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस हा सुद्धा ना एक पॉईंट आहे, हा सुद्धा यामध्ये झळकणार आहे. प्रश्न हा आहे की डिलिमिटेशन कमिशन करण्यात येऊन नाही का म्हणजे भारतामध्ये जी जागा आहे 543 वरून 850 जागा होणार म्हणजे 543 वरून 850. यामध्ये एक नवीन वाद निर्माण झालेला आहे तो म्हणजे नॉर्थ वर्सेस साऊथ. आता नॉर्थ वर्सेस साऊथ मध्ये म्हणण्याचा अर्थ की नॉर्थ आणि साऊथ यामध्ये मतदारसंघ वाढणार म्हणजे जागा वाढणार. परंतु आपल्या भारतामध्ये ज्या मतदारसंघ आहे ते लोकसंख्येच्या आधारावर ठरवण्यात येतं आणि आतापर्यंत जेवढेही डिलिमिटेशन कमिशन नेमण्यात आले सीमांकन आयोग ते सुद्धा लोकसंख्येच्या आधारावरच त्यांनी नाका लोकसभेच्या मतदारसंघाच्या पुनर्रचना केल्या. यावर्षी मात्र जे सीमांकन आयोग नेमण्याची घोषणा करण्यात आलेली आहे त्याचा आधार नेमका कोणता असणार हे घोषणा करण्यात आलेली नाही. कारण अजून तरी समजा गव्हर्नमेंटकडून लोकसंख्येच्या आधारावर असं म्हटलं तर सरळ सरळ साऊथ इंडिया रस्त्यावर येणार. साऊथ इंडियातला प्रत्येक राज्य हे दिल्लीच्या रस्त्यावर येऊन नका आंदोलन करणार. कारण
2011 नंतर किंवा 2011 पूर्वी सुद्धा साऊथ इंडियाच्या राज्यांनी आपली लोकसंख्या नियंत्रित केली आणि नॉर्थ इंडिया म्हणजे यूपी, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश या हिंदी स्पीकिंग बेल्टमध्ये मात्र लोकसंख्या प्रचंड वाढत गेली. आता यांची लोकसंख्या प्रचंड वाढत गेली. यूपी, बिहार ज्यांना बिमारू राज्य म्हणतात, बिमारू जे मागासलेले राज्य आहे त्यामध्ये बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश हे सगळे हिंदी स्पीकिंग स्टेट बिमारू राज्य यांची लोकसंख्या वाढल्यामुळे यांना लोकसभेतल्या जागा पण जास्त भेटतील. आणि साऊथ इंडियामधली लोकसंख्या कंट्रोल केल्यामुळे त्यांच्या पण जागा वाढतील, पण तेवढ्या वाढणार नाही. आणि नेमका याचा फायदा कोणाला होईल की हिंदी बेल्टमध्ये या जागा वाढणार आणि साऊथ बेल्टमध्ये जागा वाढणार, पण तेवढ्या प्रमाणात वाढणार नाही. तर साऊथ इंडियाचा आवाज लोकसभेत राज्यसभेत बुलंद राहणार का पहिल्यासारखा, की तिथे या बिमारू राज्यांची म्हणजे बिमारू राज्यांची मोनोपोली वाढणार. आणि या बिमारू राज्यांमध्ये समजा एखाद्या राजकीय पक्षाला प्रचंड जागा भेटल्या तर त्याला 850 प्रमाणे जे स्पष्ट बहुमत किंवा विशेष बहुमत लागेल ते त्याला सहज उपलब्ध होणार का. म्हणजे एके प्रकारे या हिंदी स्पीकिंग राज्यांचा लोकसभेत आणि राज्यसभेत वर्चस्व असणार आणि साऊथ इंडियाची जी नाही का आवाज आहे तो बुलंद आवाज तो कमी होणार का. या सगळ्या प्रश्नावर कलम 81 नुसार प्रमाणशीर प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी पुनर्समायोजन नवीनतम जनगणनेवर आधारित आहे हे पारंपरिकपणे गोठवलेलं होतं. भारतीय राज्यघटनेच्या कलम 82 नंतर प्रत्येक जनगणनेनंतर म्हणजे जी नवीन जनगणना होती ना त्या जनगणनेनंतर परिसीमन आयोग स्थापन करण्यासाठी संसदेने कायदा संमत केला पाहिजे. आता प्रत्येक जनगणनेनंतर म्हणजे 2021 ची ही जी जनगणना आहे ती 2026 मध्ये पूर्ण होणार किंवा 2027 मध्ये पूर्ण होणार, त्यानंतरच परिसीमन आयोग नेमला पाहिजे. मग याच गोष्टीवर नका सध्या भांडणं सुरू आहे की नवीन परिसीमन आयोग येणार तो 2011 ची आकडेवारी ग्राह्य धरणार असं गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. महिला आरक्षणासाठी सुद्धा नवीन जनगणनेनंतर जी आकडेवारी आहे ती आकडेवारी ग्राह्य धरावी असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. कारण जी नवीन जनगणना 2026 मध्ये पूर्ण होणार आहे यामध्ये जात आधारित जनगणना सुद्धा आहे, जात आधारित. म्हणजे इथे चित्र स्पष्ट होईल की भारतामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि बाकी महिलांची परिस्थिती कशी आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, सामाजिक परिस्थिती कशी आहे आणि मग महिला आरक्षणाचा त्यांना किती फायदा होईल हे जात आधारित जनगणना म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस नंतर माहीत पडेल. आणि त्यामुळे जनगणना 2026 ची आकडेवारी घेण्यात यावी आणि त्यानुसार घटनात्मक तरतुदीनुसारच त्या जनगणनेच्या आकडेवारीनंतरच परिसीमन आयोग नेमण्यात यावा आणि महिला आरक्षण लागू करण्यात यावं असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. आणि विरोधी पक्षांनी आवर्जून सांगितलं की 2023 मध्ये ज्या तरतुदीसह ते महिला आरक्षण विधेयक पास करण्यात आलं होतं त्याची आम्हाला अडचण नाही, पण यावेळेस जे महिला आरक्षण 131 घटनादुरुस्ती विधेयक होतं आणि त्या महिला आरक्षणासोबत हळूच किन्या परिसीमन आयोगाचं विधेयक जे जोडण्यात आलं आणि त्याला सुद्धा धक्काबुक्की करून पास करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्याला मात्र आमचा विरोध आहे. आणि म्हणूनच त्या परिसीमन आयोगाला विरोध करण्यासाठी महिला आरक्षण विरोध अशा प्रकारे 298 विरुद्ध 230 या मताने पराभूत झालं लोकसभेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की महिला आरक्षण विधेयकाच्या नावाखाली परिसीमन आयोग पास करून घेणं हे गव्हर्नमेंटच्या साईडने योग्य आहे का, किंवा विरोधी पक्षांनी या महिला आरक्षणाच्या विरोधाला विरोध केला तर विरोधी पक्ष चुकले काय, किंवा जनगणना ही 2026 ची घेतली पाहिजे की 2011 ची जी 15 वर्षापूर्वीची जनगणना आहे त्या 2011 ची जनगणना घेऊन समोरचे कार्य केले पाहिजे का. अशा अनेक प्रश्नांवर तुमचे काय मत आहे आणि तुम्हाला सुद्धा यावर कोणते प्रश्न पडलेले आहे हे सगळे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. सरतेशेवटी सध्या तरी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक डिफीट झालं, नामंजूर झालं, त्यामुळे बाकीचे जे 2 विधेयक होते ते सुद्धा मागे घेण्यात आलेले आहे. आता राज्यसभेत यावर काय घडतं, काय चर्चा होते ती बघण्यासारखी गोष्ट आहे. तोपर्यंत त्यावर सुद्धा नवीन माहिती घेऊन येऊया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. आणि नक्की सांगा या व्हिडिओतले जे प्रश्न विचारले महिला आरक्षणाबाबत जेन्युइन प्रश्न जे आपण विचारले त्यावर तुम्ही मत मांडा. खास करून मुलींनी, विद्यार्थिनींनी आणि महिलांनी आपले मत नक्की मांडा. धन्यवाद. थँक्यू सो मच.